बापरे, हे काय? तुम्ही या सगळ्यांना एक एक करून मारून तर नाही ना टाकणार? नाही, माझ्या चेहऱ्यावर जाऊ नकोस तू, एवढा रानटी नाहीये मी. मला माणसांना मारायला नाही आवडत, घाबरवायला आवडत. मजा येते मला त्याच्यात. नीट ऐक आता. ही राधिका, ही तिने जमवलेली तिची जवळची माणसं. ही राधिका जे कर्ण आहे, ही तिची जवळची माणसं, म्हणजे तिची कवच कुंडल. त्या राधिकाला हरवायचं असेल, संपवायचं असेल, उद्ध्वस्त करायचं असेल तर तिची ही कवच कुंडल एक एक करून बाजूला करावी लागतील, संपवावी लागतील. यात पहिला नंबर म्हणजे हा तिचा नवरा सौमित्र. ओ नाही, काही काय बोलताय तुम्ही? तो नवरा नाही, मी नवरा आहे. तो नाही नवरा. हा तिचा नवरा नाहीये. नाही, तो फक्त मित्र आहे चांगला. उलट त्यालाच वाटतं आमचं जुळावं म्हणून तो मला घेऊन आला. मी नवरा आहे, मी नवरा आहे तिचा. आर सोयच आहे बुवा तुझं. कधी म्हणतो मी सिक्रेट एजंट आहे, कधी म्हणतो मी तिचा नवरा आहे. असो, आता ही सगळी कवच कुंडल, तिची जवळची माणसं एक एक करून मी संपवणार. आणि ही कुंडल संपली, ती एकटी पडणार. मग मी तुला तिच्या समोर आणणार, तुला मिळणार. आणि या दरम्यान मी तिचं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करणार. तुझंही काम, माझंही काम. ठीक आहे? हा 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 हा, चांगली चांगली. नाही, आम्ही ऑर्डर कॅन्सल केलीच नव्हती. अहो खरंच नाही, म्हणजे मी कन्फर्म केलंय. आपल्या ऑफिस मधनं कोणीही नव्हता फोन केलेला. हो, मला मान्य आहे तुम्हाला जो फोन आला त्यांनी सांगितलं राधिका मसालेतनं बोलतोय, पण मला असं वाटतं की तुम्ही एकदा कन्फर्म करून घ्यायला हवं होतं. तुम्ही एरवी कदमांशी बोलता ना, मग कदमांनी तुम्हाला जर समजा सांगितलेलं नव्हतं तर मग तुम्ही कसं काय? कोणाशी बोलतेस? ते आपले सप्लायर आहेत ना, ऑर्डर कॅन्सल झाली त्याबद्दल बोलते. मला बोल. अरे एक मिनिट. हॅलो, हा मी सौमित्र बनहट्टी बोलतोय. ऐक ना, एक मिनिट. मला एक सांगा, म्हणजे मी तुम्हाला स्पष्टपणे विचारतो. मला सांगा, तुमचा गैरसमज झालाय म्हणून तुम्ही ऑर्डर कॅन्सल केली आहे का कोणाच्या तरी सांगण्यावरून ऑर्डर कॅन्सल केली? अरे मी बोलते ना. जरा राधा थांब ना, बोलू दे ना मला. मी तुमच्याकडे काहीतरी उत्तर मागितलंय आणि मला खरं उत्तर हवंय, कळलं का? आणि जर तुम्ही खरं उत्तर देणार नसाल ना तर आम्ही ऍक्शन घेऊ शकतो तुमच्यावर. हे काय करतोय? एकच मिनिट थांब ना राधा जरा. हॅलो, बघितलं? कट केला. खरं उत्तर द्यायची वेळ आली तर कट केला. कट केला? हे सगळं तुझ्यामुळे झालंय. त्याच्यामुळे? हो राधा, त्यांच्या मनात पाप आहे ना, त्यांनी खरं उत्तर द्यायला नको मला. हे बघ, त्यांचे आणि आपल्या कंपनीचे इतक्या वर्षापासूनचे संबंध आहेत आणि ते विश्वासावरती टिकून आहे. तू असं बोलल्यानंतर ते हर्ट नाही का होणार? पण राधा, आतापर्यंत जी गोष्ट घडली नव्हती ती आपोआप घडते का? म्हणून काय त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करायचं का? अगं, कारण नुकसान होतंय ना आपलं राधा, आपल्याला डोळ्यांना दिसतंय. मग अशा वेळेला माणसं जपण्यात काय अर्थ आहे? हे बघ, मी आज जी कोण आहे ना ती त्यांच्यामुळे. आणि पानवलकर सरांच्या वयाचे ते त्यांच्याशी असं बोलतात का? अगं पण राधा, हे आत्ताच कसं घडतंय हा प्रश्न नाही का पडत आहे तुला? आताच तर मी विचार करत होते, तेवढ्यात तू आलास आणि माझ्या हातातनं फोन हिसकावून घेतलास. मग काय चुकीचं केलं मी? आणि मला जे वाटत होतं ना तेच केलंय मी. अजून किती वेळ तू त्यांचीच बाजू घेऊन भांडणार आहेस? जोपर्यंत तू त्यांना सॉरी म्हणत नाही ना तोपर्यंत मी फोन लावून देते. नाही यार, मी काही चुकीचं केलेलं नाहीये, त्यामुळे सॉरी म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. हे बघ सौमित्र, ऐक. मामा, आल्यासारखं थोडे दिवस अजून थांबला असता तर किती बरं वाटलं असतं, अजून मजा केली असती आपण. ऍक्च्युली मलाही बरं वाटलं असतं, पण मी ज्यांच्यासाठी आले होते तेच नाही भेटले तर कशाला थांबू ना. ज्यांच्यासाठी म्हणजे कोण मामा? जाऊ दे ना. सांगा ना, कोणी स्पेशल व्यक्ती आहे का? नाही, नकोच. आता ते नाही म्हणतायत तर राहू दे ना, त्यांना कशाला विचारते ते उगाच. त्यापेक्षा तू माझ्याशी बोल. तुझ्याशी काय बोलायचं? म्हणजे कसं आहे की तू आता जे काही म्हणते की नका जाऊ, थांबा वगैरे, मला खूप छान वाटतंय. म्हणजे मला असं वाटतंय, पण काय आहे ना,
मी थांबू नाही शकत ग. आफ्टर ऑल मी धंदेवाला नाही, म्हणजे बिझनेसमन नाही का. बापरे, नाही म्हणजे तुझा बिझनेसच्या प्रती जो अप्रोच आहे ना तो मला खूप आवडला हा केडी. पण मी परत येणार आहे. अरे आताच म्हणालास ना बिझनेसची काळजी अँड ऑल, आणि परत येणार काय म्हणतोस? अगं बिझनेससाठीच. म्हणजे बघ, खरा बिझनेसमन तो असतो जो जिथे जातो तिथे लगेच आपला बिझनेस सुरू करतो. म्हणजे आता मी या गावात आलोय ना, तर मी या गावात पण माझा बिझनेस सुरू करणार. ओके, म्हणजे तू इथे गावात येऊन बिझनेस करणार आहेस का रे? इथले लोक चड्डी बनियान घालत नाही की काय? कम अगेन. ते मला कसं माहित केडी? नाही म्हणजे बघ ना, म्हणजे काय असतं माहितीये का, तुला कदाचित एक गोष्ट माहित नसेल. मी सांगतो एक गोष्ट. काय झालं होतं, एक कंपनी होती आणि त्या कंपनीतला एक माणूस एकदा ना आफ्रिकेच्या जंगलात गेला. त्यांनी त्या जंगली लोकांना बघितलं आणि त्यांना बघून ना तो म्हणाला, इथे काय, इथे आपले प्रॉडक्ट चालूच शकत नाही. ते तेव्हा चप्पल विकत होते आणि म्हणून तो परत येऊन गेला. पण दुसऱ्या कंपनीचा माणूस गेला आणि तो म्हणाला, अरे वा, इथले लोक चप्पल घालत नाहीत, मग तर इथे जास्त स्कोप आहे, चला इथेच येऊन चप्पल विकूया. जे जिथे नसतं तिथे आपण ते जाऊन विकायचं असतं. यालाच तर म्हणतात बिझनेस. काय ओ, मला आता न्यू ट्रिक्स कळत आहेत थँक्यू थँक्यू सो मच हा केडी. अरे हे तुझं वय काय, तुझं वजन काय, तुझी उंची किती आणि तू बोलतो किती? तुम्हाला नाही कळणार. मायाला कळलं की नाही? हो अगदी. बरं आता निघूया का? निघूया माया, म्हणजे निघूया. चला काळजी घ्या, वेळेत पोहोचा आणि मेसेज करा पोहोचल्यावर. बाय. हॅलो हॅलो मॅम, मी एसबी ऑफिस मधून देसाई बोलतोय. बोला ना. हॅलो मॅम, आपल्या ऑफिसमध्ये क्लायंटची मीटिंग सुरू असताना एक माथेफिरू घुसलाय. काय? ऑफिसमध्ये खूपच मोडतोड केलेली आहे. या सगळ्या प्रकारामुळे ऑफिसमध्ये अर्जंट मीटिंग लावलेली. प्लीज ताबडतोब निघून या. काय? येस मी कॉल करते परत. हा बोल रे. काय? कधी? अरे पण हे कसं झालं? अरे देवा, अरे काय बोलतेस तू? टेन्शन घेऊ नका. काय किती सांगितलं तरी टेन्शन येणारच ना. एक काम कर, माझ्या मुलाकडे फोन दे. मुलगा नाही तिथे. अरे बाप रे. ठीक आहे, मी फोन ठेवतो आता आणि लगेच निघतोय मी इथनं. हो. हा. अरे देवा भगवंता, काय सर, काय झालं? अरे काय सांगू श्रेयस, माझी बायको बाथरूम मध्ये पडली. काय? हो, तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलंय शेजाऱ्यांनी. फार काही लागलं नाहीये ना? आता ते तिकडे गेल्याशिवाय कसं कळणार? आणि नेमका मुलगा पण जवळ नाही, तो गेला इंटरव्ह्यूला. नाहीये रे, मला जावं लागणार आहे. पण आता इथली सगळी कामं सोडून कसं जायचं? अहो सर, इथल्या कामांचं टेन्शन कुठे घेताय? आम्ही सगळे आहोत ना इकडे बघायला. आणि हे बघा, राधिका वहिनीनं तुम्ही सांगितल्यानंतर त्या सुद्धा तुम्हाला जाच म्हणतील. तुम्ही एक काम करा, तुम्ही बॅग भरायला घ्या, आपण बोलूयात. करू? हो. अरे प्लीज जरा सांभाळ इकडचं. हो, आलो मी. द्या मी. आणि हे बघा, काही टेन्शन घेऊ नका. हो. सगळं नीट असेल. हा ठेवा. हा मी ट्राय करतो. बाय. सौमित्र, बघ ना माझ्याकडे. अजून किती वेळ रागवणार आहेस तू? आता प्लीज ना, मला नाही बोलायचंय. मी तेच म्हणते, प्लीज ना, आता बोल ना माझ्याशी. नको ना रागवू, प्लीज. आणि तुला खरं सांगू का, तुला नाही रागवतायत आणि रागवण्याची ऍक्टिंग सुद्धा नाही करतायत तुला. एकतर मी ऍक्टिंग करत नाही, मी खरंच रागावलोय. हे तुला सांगायला लागतं, यातच सगळं आलं ना. तू माझ्यासारखं करू नकोस. हा, तुझ्यासारखं नाही करत आहे मी. तू माझ्यासारखं करतेस. हे बघ, मला हसू येतं याचा अर्थ असा नाही की मी रागावलो नाहीये. हा, मी रागावलोय अजूनही. अजूनही रागवला असतो. तुला एक सांगायचं राहिलं होतं इतके दिवसात. काय? म्हणजे हे गावकरी आहेत ना इथले, ते असं म्हणतात की तू इथे आल्यापासनं त्यांचे कोंबडे आरवायचे थांबलेत. कोंबडे आरवायचे थांबलेत. तर ना राधा, ही माझी स्टाईल आहे. ओके, मी तुझी स्टाईल नाही मारत आहे. माझी स्टाईल मारते. नाही. म्हणजे असा समोरचा कोणी रागावला असेल तर काय काहीतरी फालतू विनोद करायचे, मग समोरच्याचा राग जातो, मग तो हसतो. हे तुला नाही जमणार. तू नको माझी स्टाईल मारू. हा, अरे मी अजिबात असं काही करत नाहीये. सिरियस प्रॉब्लेम आहे हा. कोंबडे आरवायचे थांबलेत. काय सिरियस? माझा इथे असण्याचा आणि
कोंबडे न आरवण्याचा काय संबंध आहे? हो म्हणजे असं त्यांचं म्हणणं आहे की पूर्वी कोंबडे आरवल्यानंतर ते झोपेतनं उठायचे, पण आता सौमित्र सर हसल्यानंतर ते झोपेतनं उठतात. उठले वाटतं. मग मला चिडायचंय अजून, कळलं ना? हे असलं फालतू याच्यावर मी हसतोय म्हणजे मी पुन्हा सांगतो मी रागावलेलो आहे आणि मला रागावून म्हणजे मला अजून तुझ्यावर राग, मला नाही येते तुझ्यावर राग होता. जाऊ दे. तेच तर मी तुला सांगते, तुला फार वेळ नाही रागवतायत. तुला सांगू का, तू आता छान दिसत होतास रागवल्यानंतर, पण काही काही लोक असतात ना ते हसल्यानंतर जास्त छान दिसतात. मग मी असं करतो, मध्ये मध्ये ना तुझ्यावर रुसतो मुद्दाम, मग तू मला हसव, मग मी हसेन, मग मी अजून छान दिसेन. हा, असं करूया. मी असं करत राहीन. काय चाललंय राधा? सॅमी ही आली. अरे हसतोयस काय? आपल्याला निघावं लागेल लगेच. काय झालं? काय झालं? हो मी सांगते, तू तू उभा काय झाले? निघावं लागेल. कंपनीतून कॉल आला होता आणि आपल्याला निघावं लागेल, कारण ना तिकडे कोणीतरी तोडफोड केली आहे कंपनीमध्ये. काय सांगतेस? हो, मला ऑफिसमधून कॉल आला होता आताच. म्हणजे तिकडे क्लायंट आले होते, मीटिंग सुरू होती आणि मीटिंग सुरू असतानाच कोणीतरी तोडफोड करून गेले. आम्ही निघूया ना आपण, चल ना. मग एक सांगू का तुला, असा सेम फोन मला आला होता, पण मी दुर्लक्ष केलंय कारण मला माहिती आहे या सगळ्या मागे गोट्या शेटचा हात आहे. हे सगळं मॅनेज करतोय का तो? तू मी जसं दुर्लक्ष केलं ना तसं तू पण दुर्लक्ष कर त्याच्याकडे. कम ऑन यार, तू दुर्लक्ष कसं काय करू शकतो सॅमी? हे बघ, मी कन्फर्म करण्यासाठी यशवंत सरांना सुद्धा कॉल केला होता, तर त्यांना सुद्धा सगळं कळलं आणि हे सगळं खरं आहे. इट्स जस्ट दॅट त्यांना इथे यायला जमणार नाही कारण ते दिल्लीला आहेत ना. आपल्याला जावं लागेल सॅमी, निघूया आपण प्लीज. ओके, एक मिनिट म्हणजे तू नको येऊस. खरं तर तू थांब इथेच राधिका सोबत, कारण राधिका एकटी आहे ना. मी जाते, पण मला जावं लागेल. अगं नाही माया, मला असं अजिबात म्हणायचं नाही. सौमित्र, तू तिच्या बरोबर जा, तिला एकटीला नको जाऊ देऊ. राधिका, तू एकटी कसं काय मॅनेज करशील इथे? हे बघ, सॅमीला थांबू दे इथे तुझ्यासोबत. मी करेन तिकडे सगळं मॅनेज. ओके, डोंट वरी. अगं बाई, मी इथे एकटी नाहीये, सगळे जण आहेत माझ्या बरोबर. सीमा ताई आहेत, त्यांची माणसं आहेत, श्रेयस आहे, रघु आहे, सगळे जण आहेत. सौमित्र, तू प्लीज तिच्या बरोबर जा. नाही, पण मला एक कळत नाही, हे सगळं आत्ताच कसं काय घडतंय? राधिका, काय राधिका, तू काळजी घे हा तुझी प्लीज. पण तुला झालंय काय? हा, सॅमी गेल्यावर तू काळजी घेशील ना तुझी? म्हणजे मला तुझी काळजी वाटते ग अचानक. माया, मी काळजी घेईन, तू तुझी काळजी घे. काय झालंय काय तुला एकदम? हा, मी घेईनच ग, पण आम्ही दोघे जाणार, तू इथे एकटी राहणार, मग तू तुझी काळजी कोण घेणार ना? म्हणून मी तुला सांगते, तू काळजी घे. हा, ऐक. सर तुम्ही इथे काय करताय? सर मी ते हे करतोय, नक्षत्र बघतोय, त्याच्यानुसार मला आपण वर जाऊन बोलूया सर. वर आपण आपल्या कंट्रोल रूम मध्ये जाऊया. ऐक माया, ऐक, शांत हो तू. हा, शांत हो, घाबरून जाऊ नकोस एकदम. हा, सगळं नीट होणार आहे आणि मी इथे एकटी नाहीये, मी सगळं नीट करेन. हा, हो ना, हो, नीट होईलच सगळं. सौमित्र कुठे गेला? सौमित्र तो गेला बॅग भरायला. सौमित्र बॅग भरायला गेलाय, सांगते ना मी तुला. तिकडे काय बघतेस? बॅग भरायला गेला तो. कशी विसरते? जायचंय ना आम्हाला. इनफॅक्ट मी सुद्धा जाते आता. बॅग भरायचंय मला. तू बस इथे बॅग. कन्फ्युज झाले मी. तू बस राधिका. श्रेय, हे सगळं राहू दे रे. गुरुनाथ कुठे? मी सकाळी बघितलं ना वॉर्डरोब मध्ये. अरे मी आता सगळीकडे शोधलं, कुठेच दिसत नाहीये. अरे बापरे, राधिका वहिनींसमोर चुकून गेले, आता खूप प्रॉब्लेम होईल. सर तुम्ही इकडे इकडे. अहो, तुम्ही असं काय करताय? तुम्हाला सांगितलं ना, ही तुमची कंट्रोल रूम आहे, कुठेही बाहेर पडायचं नाहीये. पण मी बाहेर नाही पडलो तर मला ते बाहेरचे सिक्रेट्स कसे कळणार ना? मला बाहेर जावं लागेल. सर, तुमच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे ना. माझ्यावर हल्ला होण्याची शक्यता? हो, त्यामुळे असं करा, तुम्हाला बाहेरच्या जगात बघायचंय ना सिक्रेट साठी, तुम्ही हे बघा, ही खिडकी आहे ना, इथून बाहेर बघा, पण ह्या रूम मधून बाहेर पडायचं नाही. मी तिथून हे बंकर आहे, बंकर. ओके, पण तुम्ही सांगू नका, लक्ष ठेवा. हो, लक्ष ठेवा. मी थांबतो. काय चाललंय? तुम्ही इथे असताना हा गुरु बाहेर कसा पडतो यार? अरे नाही, सॉरी, खरंच सॉरी. मी सकाळी त्यांना बघितलं पण होतं वॉर्डरोब मध्ये, आणि आता आम्ही जरा वेगळ्याच गडबडीत होतो रे. कधी आणि कुठे गेला काही कळलंच नाही आम्हाला. नाही, ते ठीक आहे, पण आता लक्ष ठेवा. ओके, कारण मी आणि माया आता चाललोय मुंबईला, त्यामुळे तुम्हाला दोघांना जास्त अलर्ट राहावं लागेल. काय, तुम्ही दोघेही मुंबईला चाललात? अरे मलाही आज मुंबईला जावं लागतंय. घरी एक प्रॉब्लेम झाला रे. ओके, ठीक आहे सर, तुम्ही शांत व्हा, हायपर नका हो. ओके, श्रेयस आहे ना इथे, टेन्शन नका घेऊ. श्रेयस, अलर्ट राहा प्लीज. ओके. हा, मी ऐक ना, मी ते सगळं बघतो. त्यांचं टेन्शन घेऊ नकोस तू.
ऐक ना, माया का चालली? एसबी ऑफिस मध्ये प्रॉब्लेम झालाय श्रेयस, आणि माया सीईओ आहे त्या कंपनीची. सो तिला आणि मला दोघांनाही जावं लागेल. अरे पण तू तर बोर्ड ऑफ डिरेक्टर्स ना, तू जातोयस ना. नाही पण जावं लागेल दोघांना. येऊ आम्ही पटकन परत येऊ. ओके, तोपर्यंत तू काळजी घे नीट. तुम्ही दोघं बोलत बसा, मी लगेच निघतो. मला राधिका वहिनींना पण भेटायचंय. मी निघतो. हो सर 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 बॅग 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 घेऊन जा. सॉरी. येईल ना? आरामात, शांतपणे जा. हा, आता मी सांगतो तेवढं करायचं. विसरलो, आवाज ऐकून नाही आला, नेटवर्क वीक होतं, कारण चालणार नाही. उद्या सकाळी मला एक बुलडोजर पाहिजे. राधिकाने निर्माण केलेलं सगळं साम्राज्य उद्ध्वस्त करायचंय मला. आणखी एक गोष्ट, सराफ चौकातला एक लग्नाचा हॉल बुक करून ठेवा. हॉल बुक करा म्हटल्यावर नुसता हॉल बुक करू नका, भटजीलाही सांगून ठेवा. लग्नाची तयारी करा. नवरा कोण, नवरी कोण, गाडी कोण, वाजंत्री कोण, वेळीच कळेल. मिस्टर सिक्रेट एजंट, असं नाही बोलवायचं. किती वेळा सांगितलंय मी. अल्फा टू, अल्फा टू हे माझं कोड नेम आहे. मला अल्फा टू म्हणा. सिक्रेट एजंट म्हटलं तर कळतं ना सगळ्यांना. अल्फा टू, ऐका, मला त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. हा बोला. ती बाई बघताय तुम्ही, जी पानवलकर सरांबरोबर बोलते ती राधिका आहे, माझी बायको आहे. बाई काय म्हणतात? हो, तुमची बायको आहे ती. पण तू आता गुरुनाथ सुभेदार नाहीयेस ना, तू एक सिक्रेट एजंट आहेस. अल्फा टू, अल्फा टू, अल्फा टू, तू आता अल्फा टू आहेस. त्यामुळे अल्फा टू नावाच्या सिक्रेट एजंटला कुठलंही पर्सनल आयुष्य नाहीये. त्यामुळे तुझ्यासाठी ती बाई आहे. हो हो, नाही बरोबर आहे. पर्सनल लाईफ नसतंच ना. करेक्ट करेक्ट. आणि तुम्हाला त्या बाईपासून सावध राहायचंय, लक्षात ठेवा. अत्यंत तापट आणि डेंजर बाई आहे ती. का पण मी काहीच केलेलं नाही तिला. मग ती का त्रास देईल मला? अहो, असं काय करताय? त्या बाईच्या डोक्यात तुमच्याबद्दल आधीपासून राग आहे. ती वाटेल ते करू शकते. आणि तुझ्यावर इतकी चिडली ना ती बाई की पानवलकर सरांनी तुझा विषय काढला म्हणून हाकलून देते त्यांना. ते बघ, बॅग घेऊन चाललेत बघ. तिने केलंय. बापरे, मग मी नको दिसायला तिला. मी लपून राहतो, तिला दिसायला नको मी. गुड गुड गुड, व्हेरी गुड. गुड अल्फा टू, गुड अल्फा टू. तुमच्याकडून हीच अपेक्षा आहे. असेच राहा. त्या बाईपासून सावध राहा, लपून राहा. असेच लपून राहा. डोंट वरी, मी नाही नजरेला पडत तिच्या. लपून 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 लपून. नाही, मी तिच्या नजरेला पडतच नाही ना. मी वाटायलाच जाणार नाही तिच्या.
तुझ्या वाट्याला जाऊन तुला हरवणं मला या बाप जन्मात शक्य नाही राधिका, पण तुला मिळवणं मात्र अशक्य नाहीये परत. आणि आता मी तेच करणार आहे.